कलंक मिटेल या तर चंदू चव्हाण मिटेल, या तर आम्हाला पाकिस्तानमध्ये जॉबला पाठवा, कारण की तुमच्यामध्ये ती ताकद नाही कलंक मिटवायची. अरे हिजडे, आम्ही देशाची सेवा करतो आणि तुम्ही आम्हाला आतंकवादी घोषित करता. लाजानी वाटत का तुम्हाला? म्हणजे जो जवान देशभक्तीसाठी भावनेसाठी जातो त्याला देशात जीवन जगण्याचा अधिकार का नाही? यासाठीच ही लढाई चालू होती आणि ती सिद्ध झाली. हे बघा, हे कागद बघा, हा मला तिने दिला नाही, मी मागितला तर. हा जॉईंट सेक्रेटरी आपली मॅडम होती, IAS अधिकारी, ती म्हटले की आम्ही म्हणतो मॅडम आम्हाला जीवन जगायचा अधिकारच नाही. आमचं ते एक सर्व्हिसमॅनचं कार्ड छापतं, त्याच्यामध्ये लिहून द्या आतंकवादी या तर देशद्रोही. म्हणजे देश सेवा करा आणि देशभक्त बनवा. आपण देशभावनेच्या भावनेने रात्रंदिवस मेहनत करतो, बॉर्डरवर जाण्यासाठी आपण मेहनत करतो, देशाची रक्षण करण्यासाठी पूर्ण देश त्याच्या मागे उभा राहतो आणि त्यानंतर त्याला जर अधिकाऱ्यांनी पाठवलं घरी, म्हणजेच तो सैनिक एक देशद्रोही सैनिक झाला.